5 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे 4 वाजता दिल्लीमध्ये दाखल होतील, तर अजित पवार दिल्लीत पोहोचलेत, तर देवेंद्र फडणवीस हे देखील दुपारी 3:30 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय, तर अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर दिल्लीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेल यांच्या घरी बैठक सुरू झाली आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि अजित पवार दाखल झाल्यानंतर आता पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि नेत्यांची ही बैठक सुरू झाली आहे। तर अमित शहांसोबतच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांची ही बैठक। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत। प्रदीप, अमित शहांसोबत राज्यातील 3ही बड्या नेत्यांची बैठक, मात्र तत्पूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची देखील बैठक सुरू झाली आहे। सगळं अगदी बरोबर आहे। खरं तर काही वेळापूर्वी अजित पवार जे आहेत ते दिल्लीमध्ये महायुतीच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या घरी सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या तिघांमध्ये पक्षाची बैठक जी आहे ती पार पडते। या बैठकीमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणती खाती जी आहेत ती ठेवली जावी अथवा कोणती खाती राष्ट्रवादीकडे असावीत या संदर्भातली प्राथमिक चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये होऊ शकते। सध्या अजित पवार जे आहेत ते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। संध्याकाळी 7 वाजता अमित शहांबरोबर महायुतीच्या प्रमुख 3 नेत्यांची बैठक जी आहे ती पार पडते। मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नाहीये ही भूमिका खरं तर आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी स्पष्ट केलेली होती। मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो आज महायुतीच्या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि त्यासाठी हे 3ही नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये दाखल होत आहेत। मात्र तत्पूर्वी सकाळीच अजित पवार जे आहेत ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। प्रफुल्ल पटेल यांच्या घरी या 3ही प्रमुख नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा जी आहे ती पार पडते। आज जर कदाचित दिल्लीमध्ये महत्त्वाच्या मंत्रिपदांवरती चर्चा झाली, मुख्यमंत्री पदासहित इतर काही मंत्री जे आहेत ती शपथ घेतात का, ती कोणती खाती जी आहेत ती 3 पक्षांमध्ये विभागली जातात किंवा राष्ट्रवादीकडे कोणती खाती असावीत या संदर्भातली प्राथमिक चर्चा जी आहे त्या 3 प्रमुख नेत्यांमध्ये होऊ त्यामुळे शकते। दिल्लीतील या सर्व हालचालींकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या माहितीसाठी।